या या पळ 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 या होय या पळ 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 आलं आलं या चला. मांजरांना भूक लागलेली, त्यामुळं त्यांना दूध घालायचं होतं म्हणून मी बोलवलं. आणि तुम्ही इथं बघू शकता मांजरं दूध पित आहेत. तुम्ही म्हणाल की एवढ्या अडचणीत का मांजरं दूध पित आहेत? कारण मला पण माहीत नाही की ती आता आमच्या राहत्या घरात राहायचं सोडून इकडं या अडचणीत राहतात. या प्लायवूडच्या कचऱ्यामध्ये ही मांजरं राहायला लागलेली आहेत. तर बघा, हा जो प्लायवूडचा कचरा आहे हा पूर्ण गोट्यात पसरलेला आहे. तर हा कचरा आज सुट्टी होती, त्यामुळं व्यवस्थित लावायचं काम आमचं चालू आहे. वरच्या फ्लोअरवरील इंटेरियर करताना हे प्लायवूड शिल्लक राहिलेलं आहे. इतकं प्लायवूड वेस्ट झालेलं आहे की सांगता येत नाही. बघा, तुम्ही बघू शकता इथं की किती प्लायवूड हे वेस्ट झाले. आणि याचं काय करायचं याचा अजून विचार चालू आहे. अजून तर काही सुचलं नाही. विचारलं तर ते म्हणले की याचा काहीच यूज नाही आहे, तुम्ही ते एकतर जळण म्हणून वापरू शकता. पण जळण तर आम्हाला लागत नाही, कारण पाण्यासाठी तर सोलर आहे, त्यानंतर हीटर आहे आणि घरचा पण स्वयंपाक सगळा आमचा गॅसवर असतो. आणि जॉब असल्यामुळं इतका वेळ नाही आहे की चुलीवर स्वयंपाक करावा. आम्ही अगोदर चुलीवर स्वयंपाक करायचो, पण सध्या वेळ खरंच खूप कमी पडतो. आणि हे बघा, इकडं राहिलेला जो अगदी वरचा कचरा होता, म्हणजे त्याच्यामध्ये कागद वगैरे पुट्टे होते, ते सगळे एकत्र करून मी ते पेटवून टाकले. काय ग म्हणे, तुझी लपायची जागा काढली काय? आणि इथं मांजरांना आता कळणं झाले की कुठं लपायचं. कारण मी तुम्हाला पहिल्यांदाच दाखवलं होतं की प्लायवूडमध्ये ही मांजरं राहत होती. आणि हा पूर्ण गोट्यामधला प्लायवूडचा कचरा आता दावणीमध्ये वरच्या लावला आहे, त्यामुळे त्यांना कळणं झाले की कुठं राहायचं. आणि हे बघा, जेवणासाठी दुपारची आम्ही बनवली होती चपाती, दोडक्याची पातळ भाजी आणि भेंडी, आणि त्याचबरोबर खरडा आणि हे असं घट्टसर दही. आणि या मांजरांची शोधाशोध अजूनही चालू आहे. घर सापडेना झाले त्यांना राहायला. कुठलं? आणि आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि 5:30 वाजले तरी अजून आमच्या घरातलं काम हे संपलेलं नाही. मगाशीच तुम्ही बघितलं होता की जे गोट्यामधलं प्लायवूड होतं ते खाली सगळं असं विस्कटलेलं, ते सर्व आम्ही काय केलं, वरती जी दावण असते त्यामध्ये ते रचून घेतलं आणि खाली जो मोकळा जागा केलेला आहे त्यामध्ये आता आम्ही कोणतं काम करतोय ते चला बघूया. आणि सुट्टी असल्यामुळं त्याचबरोबर ह्यांची पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळं बन्ने सर आणि खराडे सर यांचं अभिनंदन करण्यासाठी आले होते. आणि अभिनंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर केस का पूर्ण कापले? अजून एक काम राहिलं होतं. ते कोणतं काम? तर घराच्या बाहेर ही वाळूची पोती पडलेली होती की जी पोती खूप जड होती आणि मग ही पोती आत ठेवायची होती. मग सुट्टी आहे म्हणून ही वाळूची पोतीसुद्धा आत लावून घ्यायचं ठरवलं. कारण ह्या मोकळी जागेवरती ना ही जागा सगळी आम्हाला मोकळी करायची होती.
ती का करायची होती ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दिसेल. आणि या छोट्या मोठ्या कामासाठी अर्धा तासासाठी इतर काम म्हणजे मजूरसुद्धा मिळत नाहीत. मग हे काम आम्ही असं घरूनच पूर्ण करतो. एक किलो ठेवायची. कुठली इथली आम्ही जी घरी मांजर पाळली आहे ना, ती मांजर घरात पण राहते आणि बाहेर शेतीत वगैरे पण हिंडते. आम्ही तिला मुक्त आणि स्वैर असं राहायला दिलेलं आहे. घरात कुठेही बंदिस्त केलं नाही. कारण मला वाटतं की स्वच्छंदी जीवन हे प्राण्यांना मिळालं तर त्यांनाही खूप आनंद होतो. आणि असं स्वच्छंदी जीवन आमची मांजर जी आहे ती जगते आणि तिची पिलंसुद्धा. आणि यानंतर बघा, जे घरचं काम आहे, छोटं मोठं जे काम आहे, ते काम आपण केल्यानं आपला व्यायाम होतो. त्याचबरोबर आपल्यालासुद्धा कळतं की आपणसुद्धा काहीतरी आपल्या कामाचं देणं लागतो. म्हणजे इतरांच्याकडूनसुद्धा आपण मोठी कामं वगैरे करून घेतो, पण आपणसुद्धा ती कामं केल्यावर आपल्या लक्षात येतं की त्यामध्ये किती कष्ट आहे. आता पोती उचलताना असेल किंवा प्लायवूड जे आम्ही गोट्यातलं प्लायवूड वरती दावणीत ठेवलं, त्यामुळं लक्षात आलं की या कामासाठी किती वेळ लागतो आणि हे कामसुद्धा म्हणजे हलकं जरी वाटत असलं तरी किती कष्टाचं आहे. ते कष्ट केल्याशिवाय आपल्याला त्याची जाणीव होत नाही. आणि माझ्या घरचे सगळे म्हणजे माझ्या सासूबाई, त्यानंतर माझे मिस्टर आणि मी, मला तसं कसं आहे की व्हिडिओ करायचं असल्यामुळं थोडंसं काम म्हणजे करता येत नाही. मला आवडतं पण करता येत नाही. पण आम्ही तिघे पण प्रत्येक काम आवडीनं करतो. कुठलंही काम आम्ही हलक्या प्रतीचं मानत नाही. तर धन्यवाद. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या ग्रामीण भागातील व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.